सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 10. ती बाई प्रियाला समजूतपणाच्या 4 गोष्टी सांगू लागली. प्रिया, लग्न म्हणजे शरीर संबंध ठेवण्यासाठी केलेला एक सौदा नसतो. ते फार पवित्र बंधन असते. 2 घराणे त्यामुळे एकत्र बांधले जातात. 2 मने एकत्र बांधले जातात. नकळत आपण 2 व्यक्तीमुळे कितीतरी व्यक्तींना हक्काचे कोणीतरी मिळण्यासाठी आपण कारणीभूत ठरत असतो. तेव्हा फक्त तुम्ही मुलींनी त्या शरीर संबंधांना एवढे महत्त्व नाही द्यायला पाहिजे. तुला माझ्या सांगण्याचा कदाचित राग येऊ शकतो, परंतु आमचे अनुभवाचे बोल आहे. ती बाई प्रियाला हळूहळू समजेल असे सांगत होती. अगदी बरोबर आहे काकू, तुम्ही म्हणत आहात तेच खरे आहे. माझ्या मैत्रिणी उगाच मला काही पण चिडवण्यासाठी बोलत आहेत. त्यांच्या मनामध्ये सुद्धा तसे काही नसेल. फक्त एक मला चिडवून त्यांना आनंद मिळवायचा आहे एवढेच. प्रियासुद्धा त्या काकूंना समजावत म्हणाली. प्रियाचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असणारी एक मैत्रीण म्हणाली, हो काकू, तुम्ही खरंच गैरसमज करू नका. आम्हाला तर फक्त तिची मजा घ्यायची होती. चिडते का, काही सांगते का? अहो काकू, हिच्याकडे बघितल्यानंतर सगळ्यांना समजते की अजून काही झालेलेच नाही आहे. झाली का पुन्हा सुरुवात तुमची? चालू द्या. मी काही जास्त समजून सांगत नाही, कारण प्रियाला जे सांगायचे होते ते सांगून झाले आणि तिला सुद्धा माझे सांगणे पटले आहे. असे म्हणून ती बाई तिथून उठून निघून गेली. ती तिथून गेल्याची बघितल्यानंतर सर्व मैत्रिणी आणि प्रियासुद्धा हसायला लागल्या. त्यातील एक मैत्रीण टाळी देत म्हणाली, आली मोठी आम्हाला सांगणारी. आम्ही सुधारण्यामधल्या मुलीच नाही. प्रिया, तुला माहिती आहे का, त्या काकू आता तुला एवढं काही सांगत होत्या. त्या काकूंना बघितल्यानंतर मला कसली आठवण आली सांगू का तुला? सांग. आता तुला एवढेच सांगायची इच्छा झाली आहे तर एकदाच बोलून टाक, प्रिया म्हणाली. सो चुहे खाकर बिल्ली चली हचको, मोठी आली आम्हाला सांगणारी. असे म्हणून सगळ्या मैत्रिणी एकत्रच हसायला लागल्या. मंडपातील सगळे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागले. तसे त्यांनी आपले हसणे थांबवून दिले आणि प्रियाने लगेच त्यांना इशाऱ्याने सांगितले, चला इथून आपण मागे जाऊया. इथे असे बसले तर आपल्याला हे सर्व लोक मूर्ख म्हणतील. आणि मग त्या सर्वच्या सर्व मैत्रिणी उठल्या आणि स्टेजच्या मागच्या साईडला असलेल्या रूममध्ये जाऊन बसल्या. त्यावेळेस तिला आपल्या नवऱ्याची सुद्धा आठवण राहिली नव्हती. इकडे मात्र प्रियांश बिचारा, बराच वेळ झाला तरी सुद्धा अजून प्रिया काही कार्यक्रमाचा निरोप घेण्यासाठी तयारच नव्हती. त्याला लवकरात लवकर आपल्या घरी जायचे होते, कारण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून शाळेत सुद्धा त्याला हजर व्हायचे होते आणि पुढची तयारी सुद्धा त्याला करायची होती. घरी त्याची आई सुद्धा वाट बघत असेल. तिची सुद्धा त्याला काळजी वाटत होती. काय करू, प्रियाला कळत नाही का? थोडी मनामध्ये चीड, संताप येत होता. परंतु आपण तिच्याच माहेरी आलो आहोत असे आपल्या चेहऱ्यावर संताप नको दाखवायला. म्हणून कितीही राग येत असला तरी त्याने आपल्या चेहऱ्यावर हसू कायम ठेवले आणि प्रियाला किंवा प्रियाच्या आई वडिलांना तो मंडपामधील गर्दीमध्ये शोधू लागला. अचानक गर्दीमध्ये कोणीतरी त्याला मागे ओढले आणि त्याला कळले की मागे ओढणारी व्यक्ती प्रियाचा मोठा भाऊ होता. काय झाले, का मला एवढ्या घाईघाईत ओढताय? नाही आवडत. प्रियांश हळूहळू प्रियाच्या मोठ्या भावाला बोलू लागला. इकडे या, तुम्हाला माझी आयटम पाहायची होती ना? आहे ती तिकडे कोपऱ्यामध्ये उभी. तुम्हाला बघायची होती म्हणून मी खास तिला आग्रह करून तिथे उभं राहण्यासाठी सांगितलं आहे. चला लवकर, नाहीतर माझ्या बाबांना जर मी तिच्याशी बोलत असताना मी दिसलो तर माझी खैर होणार नाही. प्रियाचा भाऊ एका कोपऱ्याच्या दिशेनं त्याला ओढत नेत म्हणाला. प्यार किया तो डरना क्या साले साहब, इतनी छोटी छोटी बात पर ऐसे डरते नहीं है. बाबांनी बघितलं तर बघितलं, काय होणार आहे? प्रियांश त्याला म्हणाला. वा,
अतिशय सुंदर आहे. तुम्हाला पसंत असलेली मुलगी खरंच इतकी सुंदर आहे की ती तुमच्या आईबाबांना नक्कीच आवडणार. मग तुम्ही का घाबरता? तुम्हाला हवे असेल तर मी तुमची मदत करायला तयार आहे. जाऊ का? आत्ताच मी सांगतो. हिची आणि तुमच्या बाबांची एक भेट घडवून आणतो. मला माहिती आहे हिला बघितल्यानंतर कोणीच असा बाप नाही की जो आपल्या मुलासाठी हिला सून म्हणून नाकारेल. प्रियांश तिच्याकडे बघतच बोलला, अहो तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. ही मुलगी कोण आहे? माझे बाबा तिला आणि मला लग्न करायला कधीच परवानगी देणार नाही. असे मी तुम्हाला कोऱ्या कागदावर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. प्रियाचा भाऊ अगदी जोशमध्ये येऊन बोलत होता. का? असे का? त्या मुलीकडे अतिशय निरखून बघत प्रियांश चकित होऊन बोलू लागला. तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. मीच सांगते. मी खरे म्हणजे यांची दुश्मन आहे. तिने खाली बघतच उत्तर दिले. दुश्मन? प्रियांश जोरात ओरडला. एवढ्या मोठ्यानं का बोलत आहात तुम्ही? बाबांचे लक्ष गेले तर मी आधी सांगितले होते तुम्हाला. आणि तिला सुद्धा इथे कोपऱ्यामध्ये उभे करण्याचे कारण तेच आहे ना. बाबांनीच काय, गावातील कोणत्याही व्यक्तींनी जर आम्हाला एकत्र बघितले तर बाबांना लगेच सांगून देतील. आणि एक तर हिचे लग्न दुसरीकडे होईल, नाहीतर माझे तरी. प्रियांशला हात जोडून विनंती करत सांगत होता. प्रियांश तिच्याकडे बघत म्हणाला, फार सुंदर आहे तुमचा दुश्मन. ही सुंदर आहे म्हणून तर यांच्यावर एवढं प्रेम करतो. नाहीतर आजपर्यंत कधी कुणी पाहिले ऐकले होते का की दुश्मनावर सुद्धा प्रेम करता येते म्हणून? तो तिच्याकडे बघत म्हणाला. प्रियांश त्या दोघांना थोडं डिस्टर्ब करत म्हणाला, माझ्याकडून काही मदत हवी असेल तर मला सांगा. मला जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न मी करेल. प्रियाला तरी माहिती आहे का तुमच्या प्रेमाबद्दल? प्रियामुळेच तर आमची भेट झालेली आहे. तिला कसे माहिती नसणार? तो म्हणाला. आता यांना आपली पूर्ण कथा सांगावी लागणार कदाचित. फार वेळ लागेल. प्रियांशराव, तुम्ही आता हिला बघितले आहे. तिला मी आता इथून घरी जाण्यासाठी सांगतो. चालेल ना? प्रियाच्या मोठ्या भावाने त्या मुलीला इशारा केला आणि ती मुलगी लगेच आपल्या स्कूटीवर बसून लांब कुठेतरी निघून गेली. दोघेही तिच्याकडे बघतच राहिले. आणि त्यानंतर प्रियांश त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, चला सांगा तुमची प्रेमकथा मला. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रिया अजून 10वीलाच होती आणि मी 12वी नापास झालेलो. कॉलेजला जाणे सोडून दिले होते. फक्त नापास झालेला तो विषय देण्यासाठी कधीतरी जायचं. बाकी माझा आणि शिक्षणाचा काही संबंध नव्हता. तो आपली कथा सांगू लागला. प्रियांशराव, तुम्हाला बोर झाले की लगेच मला सांगा. मी कथा थांबवतो. तो म्हणाला. प्रेमकथा ऐकायला बोर होणार कुणीतरी मूर्ख असेल, मी नाही. सांगा तुम्ही, काळजी नका करू. मला फार इंटरेस्ट येत आहे, प्रियांश म्हणाला. प्रिया 10वीला होती आणि तिला गणितामध्ये नेहमीच कमी मार्क पडायचे. इतके कमी की कधीकधी गणितात नापास व्हायची. आम्हाला घरातल्या सर्वांनाच काळजी होती की 10वी तरी पास होते की नाही. मी तरी जेमतेम 12वीपर्यंत गेलो होतो, पण तिचे मात्र 10वीसुद्धा पास होणे मुश्किल होते. प्रिया आणि आता जी मुलगी मी तुम्हाला दाखवली, या दोघी एकदम लंगोटी यार, मैत्रिणी. तो कसा सांगत होता आणि प्रियांश लगेच मध्ये मोठ्यानं ओरडून उठला. तुम्ही तर बोलले होते की ती दुश्मनाची मुलगी आणि आता लगेच म्हणता लंगोटी मैत्रीण. प्रियांशराव, तुम्ही फक्त ऐका, मध्ये मध्ये बोलू नका. तुम्हाला सर्व कळेल. तो म्हणाला. बरं ठीक आहे, सांगा तुम्ही. मी शांत बसतो आणि ऐकतो, प्रियांश म्हणाला. तर एक दिवस काय झाले, गणिताचा अभ्यास करण्यासाठी आपली प्रिया हिच्या घरी नेहमी जायची. हिच्या घरी तिचा मोठा भाऊ घरातच राहायचा. तो सुद्धा यांना दोघींना शिकवायचा. 6माही परीक्षेमध्ये प्रियाला जास्त आणि हिला कमी मार्क पडले. लगेच तिने त्याच्यासाठी जबाबदार आपल्या भावालाच ठरवले. भांडण विकोपाला गेले. तिचा भाऊ लगेच 2-3 दिवशी शहरामध्ये पुढील शिक्षणासाठी निघून गेला. यावरून सुद्धा या दोघी मैत्रिणींमध्ये भांडण झाले. 10वीची बोर्डची परीक्षा जवळ आलेली.
आणि आता गणित शिकवण्यासाठी नवीन मास्तर शोधायला सुद्धा वेळ नव्हता. या दोघी मिळून बरोबर अभ्यास करायच्या. तो भाऊसुद्धा मदत करायचा. त्यामुळे पास होण्याचा कुठेतरी चान्स होता. पण आता मात्र प्रियाला भीती वाटत होती. प्रिया झाली नापास आणि तिने त्याचे पूर्ण खापर या मुलीवर आणि तिच्या भावावर मारले. माझ्या बाबांना सुद्धा त्यांचा फारच राग आलेला होता. छोट्याशा कारणावरून भांडण खूप मोठे झाले. आमच्या शेताचा बांध व या मुलीच्या बापाच्या शेताचा बांध जवळच एकदम लागूनच. त्यांच्यावरून तर नेहमी भांडण व्हायची. शेवटी असे करता करता आम्ही एकमेकांचे कट्टर दुश्मन झालो. ही पोरगी 10वी पास झालेली होती, त्यामुळे ती पुढे शिकायला लागली. आणि ज्यावेळेस मी माझा 12वीचा पेपर देण्यासाठी गेलो तेव्हा हिची आणि माझी भेट झाली. पुन्हा तिला पाहताच तिच्या प्रेमात पडलो. काही का असं ना, दुश्मनाची पोरगी असली तरी प्रेम सांगून थोडीच होते. प्रेम तर आंधळे राहते. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.